जय शिवराय मराठ्यांना तातडीचा संदेश। नुकताच मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब, शंभूराज देसाई साहेब, उदय सामंत साहेब आणि प्रसाद लाड साहेब हे आंतरवाली या ठिकाणी आले होते। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला उपोषण करू नये अशी त्यांची मागणी होती। मनोज दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला जे गॅजेट दिलेले आहे त्या गॅजेट प्रमाणे आमच्या नोंदी तुम्ही रोखलेल्या आहेत। मंत्रिमंडळातील हे सगळे जे महोदय होते हे सांगत होते की आम्ही कुणाचेही रोखलेले नाही। मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या अधिकाऱ्याला, जालन्याच्या अधिकाऱ्याला आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्याला फोन केला, प्रूफ दाखवले। त्यावेळेला विखे पाटील साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना बोलले आणि मनोज दादांनी सगळं चित्र त्यांच्या समोर उभं केलं आणि मनोज दादांचं सांगणं होतं की आम्हाला 58 लाखच्या 58 लाख नोंदी ताबडतोब पाहिजे, त्याच्यावरची एकही पाहिजे नाही। ओबीसीचा आम्हाला नया पैशाचं काही पाहिजे नाही। तर सर्वानुमते त्या ठिकाणी ठरलं। मनोज दादा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। 29 ऑगस्टच्या उपोषणाच्या विखे पाटील साहेब म्हणत होते आम्ही इतक्या नोंदी दिल्या, तितके दिल्या। मनोज दादांनी ते सगळं लेखी मागितलं, ते बघितलं। त्या ठिकाणी 18 का 19 लाख नोंदी ह्या मिळालेल्या त्यांनी दाखवल्या। पण उर्वरित मनोज दादांचं सांगणं होतं की 28 ऑगस्ट पूर्वी जर ह्या राहिलेल्या ज्या 30-32 लाख ज्या काही नोंदी असतील त्या जर देत असले तर मी उपोषणापासून बाजूला राहतो आणि जर देणार नसले तर कुठल्याही पद्धतीत मी ऐकणार नाही, मी उपोषणावर ठाम आहे। तर विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेब, उदय सामंत साहेब आणि शंभूराज देसाई साहेब यांनी सांगितलं की 27 तारखेला आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक संभाजीनगर या ठिकाणी घेतो, आढावा घेतो आणि नोंदी कशा पद्धतीने देता येईल आणि तुम्हाला उपोषण कसं नाही करू देता येईल याच्यावर आम्ही विचार करतो। भावांनो, महत्त्वाचा संदेश आहे की मनोज दादा 29 ऑगस्टला आमरण उपोषण करणार आहे। 28 तारखेला ज्यांच्या कुणबीच्या नोंदी रोखलेल्या आहे, व्हॅलिडिटी रोखलेल्या आहे, सारथीचे प्रश्न असतील, महामंडळाचे असतील, आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न घेऊन 28 तारखेला तुम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे। 29 ऑगस्टला मनोज दादा उपोषणावर ठाम आहेत। त्यानंतर तुम्हाला जसा वेळ मिळेल 30ला या, 1 तारखेला या, 2 तारखेला या, पण 6च्या 6 कोटी मराठ्यांनी आंतरवाली या ठिकाणी यायचं आहे। आपले कामधंदे बाजूला सोडायचं आहे। ही शेवटची लढाई आहे, आर पारची लढाई आहे। इथे आपल्या सेनापतीला एकटं पडू द्यायचं नाही। हा संदेश सगळ्यांपर्यंत शेअर करा। जय शिवराय।